दशकात मोबाईलमध्ये व्यस्त झाले आणि वृद्धांच्या हाती या देशाचं सूत्र आले. हीच वस्तुस्थिती पाहून या व्यासपीठाला विषय मिळतोय मोबाईल फायदे की तोटे, मोबाईल फायदे की तोटे. नमस्कार, मी रोशनी अरुण गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी सूर्या या शाळेची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडते मोबाईल फायदे की तोटे, मोबाईल फायदे की तोटे. मित्रांनो, विनोबा भावे असं म्हणतात की भावना या माणसाच्या जगण्याची अभिरुची असते. म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये माणूस हा स्वतःच्या भावनेच्या बळावरती स्वतःची प्रतिभा त्या ठिकाणी सिद्ध करत असतो. परंतु ग्लोबल इंडोरेशन नावाच्या संस्थेचं सर्वेक्षण आज आम्हाला असं सांगतं की आज आपल्या देशातले 59% युवक हे स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मोबाईलचा आधार घेतात. म्हणजेच आता आमच्या ओठांवरचं बोलणं बोटांवरती आलंय आणि हे हृदय ते हृदय संबंध तुटून आज आमच्या देशातले युवक स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मोबाईलचा आधार घेतात. कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचा भान नसणारे युवक जेव्हा अजाणतेपणे मोबाईलचा वापर करतात तेव्हा मोबाईलला समाजासाठी फायद्याचा आहे की तोट्याचा हाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतो. या विश्वाच्या चौक दिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत यावेत आणि या मोबाईलही तेच तर काम करतोय. या विश्वाच्या चौक दिशांचे चांगले विचारच आमच्यापर्यंत आणतोय. परंतु आजच्या युवकांचं मन मात्र व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलंय. आजच्या युवकांचा मेंदू हा आसळांसारखा बोंदू झालाय जो सोशल साईट शिवाय दुसरं काहीच पाहत नाही. तरीही आजच्या युवकांचं मन मेंदू मस्त ते सशक्त आहे असं पण म्हणतो. मित्रांनो, आजच्या युवकांना पबजी, ब्लू वेअर यांसारख्या प्राणघातक आणि वेकआउट गेम्स माहिती आहेत. परंतु वयाच्या 23व्या वर्षी हजार फासावर जाणारा सहसा रक्ताचा धगधगता अंगार शहीद आझाद भगतसिंग हे मात्र आजच्या युवकांना माहीत नाही. मित्रांनो, आजच्या युवकांना ऐश्वर्या रायच्या मुलीचं, सैफ अली खानच्या मुलाचं नाव माहिती आहे. परंतु या देशाचे माजी राष्ट्रपती होऊन गेले अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव मात्र आजच्या युवकांना माहीत नाही. मित्रांनो, मोबाईलवरती शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी एकामागून एक पोस्ट टाकणारे युवक जेव्हा त्यांचा स्वतःचा बाप शेतामध्ये राबत असतो तेव्हा त्या बापाच्या हाताला हात लावण्यासाठी काम तो युवक करत नाही, परंतु मोबाईलमध्ये त्या युवकाचा हात सरपलेला असतो. मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये मोबाईलचा वापर 100% इंटरनेटपैकी 80% इंटरनेटचा वापर हा सोशल मीडिया पॉइंट पाहण्यासाठी केला जातो. म्हणजे तर फक्त 20% इंटरनेटचा वापर हा समाजातल्या चांगल्या कामांसाठी अभ्यासासाठी केला जातोय. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण जर हे 80% इंटरनेटचा वापर हा समाजातल्या चांगल्या कामांसाठी, शैक्षणिक कामांसाठी, अभ्यासासाठी केला आणि फक्त 20% इंटरनेटचा वापर हा सोशल मीडिया पॉइंट पाहण्यासाठी केला तर आपल्याला नक्कीच समजेल मोबाईल फायदा आहे की तोटा. मित्रांनो, आजच्या युवकाच्या